Hello everyone, welcome to the Judicial Wings, the knowledge of judiciary, executive and legislation. I am Advocate Pallavi Gamande with you again. JMFCच्या तयारीला लागा हे लास्ट 2 months पासून मी तुम्हाला सांगतीच आहे वारंवार. येस आय नो खूप साऱ्या एक्झाम्स तुमच्या पेंडिंग्स होत्या आणि कन्झ्युमर असेल किंवा इंडस्ट्रियल असेल किंवा चॅरिटीची ही असेल तर त्या आता एक्झाम्स होतील हळूहळू. बट सध्या डिक्लेरेशन आहे, नोटिफिकेशन्समध्ये डिक्लेअर केलं आहे की 240 जागा JMFCच्या आहेत. मग आता विचार कशाचा करताय मला हेही कळत नाही की 240 जागा हे डिक्लेअर झालंय. आता त्या 240 जागांची एक्झाम केव्हा होणार, त्याचं नोटिफिकेशन केव्हा येणार, डेट कधी येणार याचीच आपण वाट बघतोय. तर त्याच्यामध्ये 2 पॉइंट्स मी तुम्हाला सांगू शकते की एक्झाम कधी येईल यावरून आपण अंदाज लावू शकतो. तर फर्स्ट थिंग इज की सुप्रीम कोर्टमध्ये केस पेंडिंग आहे, रिट पेंडिंग आहे, यू नो दॅट. आणि व्हॉटेवर लीज पेंडन्सीमध्ये हे सगळं होऊ शकत नाही आणि त्यामुळे नेक्स्ट डेट जे येईल त्यामध्ये सुप्रीम कोर्ट इथे तुम्हाला सांगेल की पुढे काय करायचं. म्हणजे 3 वर्ष प्रॅक्टिस क्रायटेरिया कंपल्सरी आहे किंवा नाही आहे. बट 99% हे कंपल्सरीच आहे, याच्यावर काही चेंजेस होणार नाही असं मला पर्सनली तरी वाटतं. त्यामुळे तुम्ही जेही 3 वर्ष प्रॅक्टिस होणार आहेत कंप्लीट किंवा ज्यांची झाली आहे त्यांनी अभ्यासाला सुरुवात केलीच पाहिजे. आणि ज्यांनी 3 वर्ष प्रॅक्टिस कंप्लीट नाही केली त्यांनीही अभ्यास सुरू केला पाहिजे की कारण की 2026 ची ही वॅकन्सी लगेच निघू शकते. ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्ही प्रिपरेशन सुरू ठेवायचं. आता याच्यामध्ये जे आहेत की अशा केसेसमध्ये एक्झाम्स असेल किंवा विद्यार्थ्यांचा जो इश्यू असेल तर रिट पिटिशन्समध्ये याला वेळ लावला जात नाही. याच्यावर 1 ते 2 महिन्यामध्ये जी नेक्स्ट डेट येईल कदाचित त्याच्यावरही फायनलायझेशन होऊ शकतं. ओके, कॉन्क्लुजन निघू शकतं कोर्ट्समध्ये. त्यामुळे तुम्ही असं समजू नका की रिट पेंडिंग आहे मग ती आता खूप दिवस चालेल, 1-2 वर्ष, मग ह्या 240 जागांचं काय, तर असं होत नाही. विदिन 15 days, 1 month, 2 month ही कधीही लवकरात लवकर याच्यावर डिसिजन देऊ शकतात. कारण अशा मुद्द्यांवर पेंडेन्सी जास्त ठेवली जात नाही, कारण या मुद्द्यामध्ये काही जेवढं विचार करण्यासारखंही नाही आहे आणि ऑलरेडी डिसाइडेड आहे आणि विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो. त्यामुळे याला पेंडन्सी जी आहे ती लेंदी किंवा खूप लॉंग टाइम पिरियड लागणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही प्रिपरेशन बिलकुल स्टार्ट करा, पहिला मुद्दा आहे. दुसरा प्रश्न असा आहे की आता ह्या ज्या 3 वर्ष प्रॅक्टिस क्रायटेरिया आणि वारंवार आता इवन यू नो दॅट की डीजे साठी पण JMFC जे आपले ऑफिसर्स आहेत, ज्युडिशियल ऑफिसर्स आहेत, त्यांनी एक रिट फाईल केली होती. त्याच्यामध्येही भरपूर सारे त्यांनी चेंजेस दिलेले आहेत. त्यांना डीजेच्या विद्यार्थ्यांना मी वेगळं गाईड करेल याच्यामध्ये, कारण याच्यामध्ये नको, हे JMFCचा व्हिडिओ आहे. तर त्या रिट्समध्येही त्यांनी फार गाईडलाईन्स दिलेल्या आहे की पुढे काय करायचंय, कशा निघणार आहेत. पण सध्या इथे अमेंडमेंट करणं गरजेचं आहे की अमेंडमेंट ची प्रोसिजर सुद्धा MPSC कडनं कम्प्लीट होण्यावरच आलेली आहे, जी की ज्युडिशरी 2008चे जे ज्युडिशियल रूल्स आहेत त्यामध्ये अमेंडमेंट आणि सुप्रीम कोर्टाचं डिसिजन ह्या दोन्हीही गोष्टी लवकरात लवकर करून तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन 1 ते 1.5 महिन्यामध्ये येण्याची शक्यता आहे. तरी सुद्धा आपण 2 महिने जरी वेळ घेतला पण घेऊ नका, कारण काय आहे की त्यांचं काम झालं की ते थांबणार नाही. बिकॉज MPSC इज रेडी टू टेक एक्झामिनेशन. MPSC पूर्ण रेडी आहे तुमची एक्झामिनेशन घ्यायला आणि हे जे बाकी जे मुद्दे आहेत ते ज्युडिशरीचे आणि कोर्ट्सचे तेही लवकरात लवकर सॉल्व्ह होऊन तुमच्यापर्यंत डेट एक्झामची येणार आहे. कदाचित होऊ शकतं की 240 जागांवर ते एकचदा एक्झाम घेतील किंवा कदाचित असंही होऊ शकतं की पहिले ते 100 जागांसाठी एक्झाम्स घेतील, नंतर परत 140 जागांसाठी ही एक्झाम घेऊ शकतात. असंही होऊ शकतं, 50-50 करूनही ते एक्झामिनेशन घेऊ शकतात जर एकदा नाही झालं तर. तर मग याच्यामध्ये अजून तुमचा फायदा होऊ शकतो की जो एज क्रायटेरियामध्ये बसत नाही आहे किंवा प्रॅक्टिस त्याची कंप्लीट नाही आहे, 5-6 महिने राहिले, तर मग तो नेक्स्ट टप्प्यामध्येही 240च्या बसू शकतो. त्यामुळे दोन्हीही याच्यातनं तुम्हाला इथे क्लिअरन्स आहे की यस मी कुठे ना कुठेतरी बसणारच आहे एलिजिबिलिटीमध्ये. पण याचा अर्थ असा नाही की मी जसं म्हणते तुम्हाला की 240 जागा आहेत ते ऑफिशियली त्यांनी डिक्लेअर केलंय. माझ्यासारखं किंवा दुसरं कोणी तुम्हाला अंदाज नाही सांगत आहे, आम्ही अंदाज सांगत असतो नेहमी की एवढ्या जागा निघण्याची शक्यता आहे, सध्या ज्युडिशरीमध्ये इतके प्रमोशन्सहून पुढे गेलेले आहे, एवढ्या वॅकन्सीज फिलअप करणे गरजेचं आहे. जसं की आता डिस्ट्रिक्ट जज म्हणजे डीजेच्या कमीत कमी 40 ते 50 जागांची इथे गरज आहे. तर तशा प्रकारे आम्ही एक अंदाज सांगत असतो, आम्ही ऑफिशियली थोडी ना माहिती असतं काही. पण आता मात्र MPSCनी क्लिअर केलेलं आहे की 240 जागा आहेतच.
त्यामुळे तुम्हाला जागा आहेत, वॅकन्सी आणि लवकरात लवकर त्याच्यावर प्रोसीड ते करणार आहेत हेही माहिती असताना तुम्ही अभ्यास बिलकुल सुरू करायला पाहिजे असं मला वाटतं. आता हाऊ टू प्रिपेअर, स्टार्ट कसं करायचं याच्याबद्दल तर मी खूप सारे व्हिडिओज तुम्हाला ऑलरेडी बनवून दिले की स्टार्ट कसं करायचंय. आता फक्त एक आहे की मोटिवेशन, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, की मोटिवेशनची तुम्हाला खूप गरज आहे. बिकॉज जो टाइम पिरियड पेंडिंग होता तो अतिशय जास्तच होता आणि याच्यामध्ये कोणीही सायकोलॉजिकली इवन एनी स्टुडंट्स एनी ह्युमन बिईंग थोडासा इथे कमी पडतो की कुठे ना कुठे मी करतच आहे पण मला समोर काही मार्ग दिसत नाही आहे. अशा पद्धतीचे एक डिमोटिवेटेड सगळे आता झालेले आहेत. तर यामध्ये मी तुम्हाला एक सांगू शकते की आता सध्या तुम्ही तुमचा टाइम मॅनेजमेंट करणं आधी शिकायला हरकत नाही. एक एन्व्हायरमेंट जॉईन करायला हरकत नाही, जसं की लायब्ररी, क्लासेस अशा पद्धतीने जर तुम्हाला प्रिपरेशन्स खरंच 240 जागेसाठी करायचं आहे तर यामध्ये तुम्हाला मी 2-3 गोष्टी महत्वाच्या सांगेन की तुम्ही कोर्ट प्रॅक्टिस करता सध्या ती चालू राहू द्या, बट दुपारून जर तुम्हाला वेळ मिळत असेल, सकाळच्या टाइम पिरियडमध्ये तुम्ही जर प्रॅक्टिस करत आहात, दुपारी काही काम नाहीये कोर्टामध्ये, तर कोर्टाच्या लायब्ररीमध्ये न बसता सेपरेटली थोडासा खर्च होईल पण बाहेर लायब्ररी लावणं गरजेचं आहे. म्हणजे जर तुम्ही 2-3च्या नंतर जरी बसलात किंवा 4ला जरी बसलात तर संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत तुम्ही कंटिन्युअसली अभ्यास करणं आता सध्या गरजेचं आहे. किंवा कोर्टाच्या आधी सकाळी अभ्यास करणं गरजेचं आहे. कुठेही क्लासला जॉईन होणे, एन्व्हायरमेंट, फ्रेंड सर्कल याच्यामध्ये एक स्टडीचं आता वातावरण, अभ्यासाचं वातावरण आपल्या अवतीभोवती क्रिएट करणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे हाऊस टू स्टार्ट याला म्हणतो आपण. तर पहिलं पाऊल हेच आहे की एन्व्हायरमेंट क्रिएट करणं गरजेचं आहे, सगळ्यात महत्वाचं. त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी सांगू शकेल की लायब्ररी लावू शकता. सेल्फ स्टडी नसेल जमेत तर क्लास लावायची गरज आहे. सेल्फ स्टडी होत असेल तर इट्स ओके, देन फाईन. बट तरी सुद्धा काही स्ट्रॅटेजीज, काही पद्धती, काही टेस्ट सिरीज ह्या तुम्ही छोट्या गोष्टी कडे वळू शकता. बट आता सध्या एकच मुद्दा महत्वाचा की अभ्यास सुरू करणे गरजेचं आहे. त्यासाठी प्रॉपरली लायब्ररी लावावी. ठीक आहे, मी नेहमी सजेस्ट करते लायब्ररी, कारण माझा जो पर्सनल अनुभव आहे आणि आतापर्यंतच्या विद्यार्थ्यांचा जो अनुभव माझ्याकडे आहे तो अनुभव म्हणजे फक्त आणि फक्त विदाऊट अ डिस्टर्बन्स लायब्ररीमध्ये बसून 6-6, 7-7 तास अभ्यास करणे, कन्सिस्टन्सी स्टडी ज्याला म्हणतो आपण, तर ती तिथेच होऊ शकते, घरी नाही होत. ठीक आहे, पहिले घरी अभ्यास व्हायचा कदाचित, पण आता नाही होत. इवन तुम्ही सिंगल एकटेही घरी राहिलं तरी कधी कधी तुमचा अभ्यास होणार नाही, बिकॉज ओव्हर थिंकिंग, मोबाईल, टीव्ही आणि फॅमिली असेल तर हे डिस्टर्बन्स होऊ शकतं. त्यामुळे कंटिन्युअसली अभ्यास आता इथे खूप महत्वाचा आहे. अभ्यासाला सुरुवात करा, एन्व्हायरमेंट क्रिएट करा, फ्रेंड सर्कल जमा करा आपले की कोण कोण आता अपियर आहे त्यांच्यासोबत राहणं सुरू करा, त्यांच्यासोबत चर्चा वाढवा, कुठल्या क्लासेसला जॉईन व्हायचंय का ते बघा. ठीक आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आता कंटिन्यू करायला पाहिजे. आत्ताचा पिरियड गेला तो गेला, पण आता इथून पुढे तुम्ही कंटिन्युएशन्स मध्ये राहणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की यामध्ये आपण काय करतो की वॅकन्सी येईल, नोटिफिकेशन येईल, मग तेव्हा मी असं करणार, तेव्हा मी तसं करणार, या सगळ्या गोष्टी करू नका. कारण 240 जागा आणि वॅकन्सीज म्हणजे तुमच्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. सो प्लीज स्टार्ट युअर स्टडी राईट नाऊ. उद्यापासून, परवापासून जे काही प्लॅनिंग तुमचे आहे तर ते तुम्ही स्टार्ट करायला पाहिजे. तिसरं असं आहे की मी क्लासेस बद्दल इथे माहिती सांगते की असं विद्यार्थी लोकांचं भरपूर वेळा होतं की ते एकदाच खूप सारी फीज भरू शकत नाही आणि याच्यामध्ये त्यांना खूप साऱ्या अडचणी येतात. ऑलरेडी दुसरीकडे क्लासेस लावलेले असतात किंवा आपण ॲज अन प्रॅक्टिशनर इतकी सारी फीज भरू शकत नाही. तर आता जे सध्या विद्यार्थ्यांची मागणी आहे की मी नेहमी कमी फीजमध्ये, माझं खूप मोठं असं काही क्लासेसचं प्रोफेशनल नाही आहे की चला मला खूप सारी फीज तुमच्याकडनं कलेक्ट करावी लागेल, त्यामुळे मी नेहमी तुम्हाला खूप कमी फीजमध्ये भरपूर काही प्रोव्हाइड करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते. तर त्यामध्ये मी विचार करून, कारण काही विद्यार्थ्यांनी फाउंडेशन बॅच ज्याची की 14-15 हजार रुपये फीज आहे, काही विद्यार्थ्यांनी प्रिलिम्स फक्त ज्याची की 7,000 रुपये फीज आहे, अशा बॅचेसला ऍडमिशन्स घेतलेली ऑलरेडी आहे. तर जे विद्यार्थी म्हणतात की आम्ही फुल फीज वरून ऍडमिशन घेतो आणि तुम्हाला कोणी मागणी केली की मॅडम मला ऍडमिट करून घ्या, तुम्ही करून घेतात, असं करू नका, कारण त्यांचंही नुकसान होतं. ते फुल फीज वरून ऍडमिशन्स घेतात. त्यामुळे मी एक मार्ग शोधून काढलाय तुमच्यासाठी. पुढचे 5 ते 6 महिने मी 6 महिन्याची व्हॅलिडिटी कोर्सची तुम्हाला देईल. 6 महिने तुमचा कोर्स एक्सपायर होणार नाही. त्यामध्ये तुम्हाला एक खूप चांगली गोष्ट करायची आहे.
ती म्हणजे काय की हा कोर्स कसा असणार आहे, तो प्रिलिमचाच कोर्स असणार आहे. त्याच्यामध्ये प्रिलिमिनरी एक्झामिनेशनच तुम्हाला मिळणार आहे. प्रिलिमिनरी एक्झामिनेशन मध्ये जेवढे काही आपले सब्जेक्ट आहे, क्रिमिनल लॉच्या पूर्ण प्रिलिम्सच्या टेस्ट सिरीज, MCQs मिळतील तुम्हाला नव्याने, पूर्ण टेस्ट पेपर मिळतील, सिव्हिलचे सुद्धा आणि मायनर ऍक्टचे सुद्धा तुम्हाला इथे पूर्ण मटेरियल आणि प्रत्येक विद्यार्थ्याला प्रॉपरली डेप्थ मध्ये जाऊन बेअर ऍक्टचं कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणि त्यावर कशा प्रकारे प्रिलिमसाठी तयारी करायची हा कोर्स मी तुमच्यासाठी घेऊन येते. तर त्या कोर्समध्ये तुम्हाला 6-7 हजार एकदाच न भरता, 2 इन्स्टॉलमेंट्स मध्ये न भरता, 3 इन्स्टॉलमेंट मध्ये न भरता मी एक वेगळाच वेळ तुम्हाला काढून इथे मार्ग देते आहे. तर तो कसा मी मार्ग काढलेला आहे की आज ऍडमिशन्स घेतली, उद्या मी कोर्स अपलोड करणार आहे, म्हणजे आज दुपारपर्यंत तो कोर्स अपलोड होऊन जाईल. 1 तारखेपासून ही नवीन बॅच सुरू होती. किती तारखेपासून? 1 डिसेंबरपासून. 1 डिसेंबरच्या आत किंवा 1 डिसेंबरपासून तुम्ही ऍडमिशन्स घेऊ शकता, नंतरही घेऊ शकता. जेव्हा ऍडमिशन घ्याल तेव्हापासून तुम्हाला 6 महिन्याची व्हॅलिडिटी मिळणार आहे. बट द पॉइंट इज की फीजचा प्रश्न असतो प्रत्येक विद्यार्थ्याला. तर ज्यांनाही कोणी ज्यांनाही एका इन्स्टॉलमेंटमध्ये भरायचं ते भरू शकतात 6,000 वगैरे, आणि ज्यांनाही इथे इन्स्टॉलमेंट्स पाहिजे आहे पण ते इवन 3,000 ही इन्स्टॉलमेंट एका वेळेस भरू शकत नाही, त्यांच्यासाठी हा एक मार्ग छोटा मी माझ्याकडनं प्रयत्न करते आहे की तुम्हाला ते अजून कन्व्हिनियंट व्हावं. तर ते असं आहे की प्रत्येक 15 दिवसाला तुम्हाला 500 रुपये इन्स्टॉलमेंट तुम्हाला मी करून देणार आहे. ईच अँड एव्हरी 15 डेजला तुम्हाला 500 रुपये भरायचे आहे आणि क्लासमध्ये ऍडमिशन्स घ्यायचे आहे. असे 6 महिनेची व्हॅलिडिटी मी तुम्हाला देते आहे आणि प्रत्येक 15 दिवसाला 500 रुपये भरून तुम्हाला इथे पुढे मी कंटिन्यू करणार आहे. सपोज एखाद्या 15व्या दिवशी तुमचे जर 500 रुपये भरणं कंटिन्यू नाही झाले तरीही तुम्हाला लिंक येईल. असं नाही आहे की तुम्हाला लिंक येणार नाही, बट प्रामाणिकपणे तिथे तुम्ही 500 फीज भरून पुढे कंटिन्यू करायचं आहे 6 महिन्यासाठी. आता हे तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही किती मला कोऑपरेट करता. कारण लिंक असं नाही होणार की तुम्ही उद्या 500 रुपये भरले नाही आणि मी तुम्हाला लिंक पाठवली नाही, असं अजिबात कधीही झालेलं नाही. आजपर्यंतच्या क्लासेसमध्ये जो विद्यार्थी मध्येच फीज सोडतो, त्याला फीज भरणं होत नाही, तरीही त्याला डेली लिंक येते. मी ग्रुपमधनं कधीच त्याला रिमूव्ह करत नाही. त्याचमुळे मी ॲपमधून क्लासेस न घेता गुगल मीट थ्रू क्लासेस घेते. कारण कोणाचं जर इन्स्टॉलमेंट पे करणं नाही झालं काही अडचणीनुसार तर त्याला काहीही अडचण येऊ नये. पण तुम्ही तुमचं प्रामाणिकपणे 6 महिने एव्हरी 15 डेजला तुम्हाला 500 रुपीज भरून तुमचा क्लास कंटिन्यू करायचा आहे. असा एक ऑप्शन्स मी तुमच्यासाठी उपलब्ध ठेवलेला आहे. ठीक आहे. तर 7,000ची बॅच तुम्हाला 6 महिन्यासाठी मी फक्त 6,000 मध्ये अवेलेबल करून देते आहे आणि तुम्ही कंटिन्युअसली जेवढे दिवस फीज भरता येईल तेवढे 500 रुपीज तुम्ही भरून तुमचं ॲपवरचं सबस्क्रिप्शन कंटिन्यू करायचं आहे. ठीक आहे. तर हा एक मार्ग मी तुमच्यासाठी काढून आणलेला आहे JMFC प्रिलिमिनरी एक्झामिनेशनसाठी. इतक्या ह्यूज वॅकन्सीज तुमच्या समोर आलेल्या आहे. सो जो कोणीही इथे एलिजिबल आहे किंवा एलिजिबल नाही जरी असेल तरी 2025-26च्या एक्झामिनेशनसाठी तुम्ही तयारी करणार आहात तर नक्कीच तुम्हाला प्रिपरेशन स्टार्ट करायला पाहिजे. सो डिमोटिवेट न होता एवढे सगळे हिंट्स किंवा एवढे सगळे डिक्लेरेशन जेव्हा गव्हर्नमेंट MPSC कोर्टाकडनं तुम्हाला मिळत आहेत की एक्झाम होणार आहे, लवकरात लवकर होणार आहे आणि एवढ्या वॅकन्सीज, इवन दे डिक्लेअर्ड द वॅकन्सी नंबर ऑफ द वॅकन्सी, देन यू आर वेटिंग फॉर व्हॉट. ठीक आहे की नाही? तर तुम्ही वाट पाहण्याची गरज नाही आहे. तुमचं प्रिपरेशन तुम्ही लवकरात लवकर सुरू करायचं आहे. आणि जे ही डिस्ट्रिक्ट जजसाठी इथे अपिअर होणार आहे त्यांना 4 ते 5 महिने अजून वेळ आहे. तर तुम्ही तुमचं प्रिपरेशन स्टार्ट ठेवा, कारण DJ एक्झामिनेशनसाठी प्रिपरेशनला तेवढा वेळ लागतो. ठीक आहे. सो बेस्ट ऑफ लक टू ऑल. काहीही अडचण असेल तर खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि ज्युडिशियल विंग्स ॲपची लिंक खाली दिली आहे, ती पहिले तुम्ही ते ॲप इन्स्टॉल करून घ्या आणि त्याच्यामध्ये JMFCचा हा कोर्स तुम्हाला मिळेल. तर तुम्ही वॉट एव्हर यू वॉन्ट, तुम्हाला जर वाटत असेल की मी एकदाच फीज भरावी तर तुम्ही एकदा भरू शकता किंवा तुम्ही एव्हरी 15 डेजला इथे काय करू शकता, 500 भरून तुमचा क्लास कंटिन्यू करू शकता. मध्येच तुम्हाला वाटलं की मला कंटिन्यू नाही करायचा तर तुम्ही स्किप करू शकता, अदरवाईज तुम्ही इथे कंटिन्यू करू शकता. ठीक आहे. सो बेस्ट ऑफ लक ऑल.